प्रश्न पहिला, लिफ्टचा शोध कुणी लावला होता? ऑप्शन नंबर 1 न्यूटन, ऑप्शन नंबर 2 ओटिस, ऑप्शन नंबर 3 एडिसन, ऑप्शन नंबर 4 युरी गागरिन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओटिस. तर लिफ्टचा शोध ओटिस यांनी लावला होता. प्रश्न दुसरा, काळ्या बटाट्याचे उत्पादन कोणत्या देशात होते? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 अमेरिका, ऑप्शन नंबर 3 आफ्रिका, ऑप्शन नंबर 4 जपान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर काळ्या बटाट्याचे उत्पादन अमेरिका देशात होते. प्रश्न तिसरा, कोणत्या देशात सर्वात उंच माणूस आहे? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान, ऑप्शन नंबर 3 श्रीलंका, ऑप्शन नंबर 4 कोरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. तर पाकिस्तान देशात सर्वात उंच माणूस आहे. प्रश्न चौथा, कोणत्या जीवाचा मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठा आहे? ऑप्शन नंबर 1 मासे, ऑप्शन नंबर 2 मुंगी, ऑप्शन नंबर 3 साप, ऑप्शन नंबर 4 खेकडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंगी. तर मुंगी जीवाचा मेंदू त्याच्या शरीरापेक्षा मोठा आहे. प्रश्न पाचवा, कोणत्या सापाचे वजन सर्वात जास्त असते? ऑप्शन नंबर 1 किंग कोब्रा, ऑप्शन नंबर 2 ब्लॅक मांबा, ऑप्शन नंबर 3 साप, ऑप्शन नंबर 4 अजगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजगर. तर अजगर सापाचे वजन सर्वात जास्त असते. प्रश्न सहावा, मुलीची अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी ओली राहते? ऑप्शन नंबर 1 केस, ऑप्शन नंबर 2 नाक, ऑप्शन नंबर 3 हात, ऑप्शन नंबर 4 जीभ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीभ. तर मुलीची जीभ अशी गोष्ट आहे जी नेहमी ओली राहते. प्रश्न सातवा, जागतिक वाणिज्य दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 3 मार्च, ऑप्शन नंबर 2 4 मार्च, ऑप्शन नंबर 3 1 मार्च, ऑप्शन नंबर 4 2 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 मार्च. तर जागतिक वाणिज्य दिन 3 मार्च या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न आठवा, महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 नाशिक, ऑप्शन नंबर 2 अकोला, ऑप्शन नंबर 3 पुणे, ऑप्शन नंबर 4 सोलापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुणे. तर महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा पुणे हा आहे. प्रश्न नववा, सर्वात जास्त प्राणी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 1 पंजाब, ऑप्शन नंबर 2 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 3 हरियाणा, ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तर सर्वात जास्त प्राणी मध्य प्रदेश राज्यात आहेत. प्रश्न 10वा, कोणत्या देशात 2 पेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यास शिक्षा दिली जाते? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 सौदी अरेबिया, ऑप्शन नंबर 3 दुबई, ऑप्शन नंबर 4 उत्तर कोरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर कोरिया. तर उत्तर कोरिया देशात 2 पेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यास शिक्षा दिली जाते. प्रश्न 11वा, जागतिक पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 25 सप्टेंबर, ऑप्शन नंबर 2 26 सप्टेंबर, ऑप्शन नंबर 3 27 सप्टेंबर, ऑप्शन नंबर 4
28 सप्टेंबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 27 सप्टेंबर. तर जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 12वा. इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग आहे? ऑप्शन नंबर 1 हिरवा रंग, ऑप्शन नंबर 2 काळा रंग, ऑप्शन नंबर 3 पिवळा रंग, ऑप्शन नंबर 4 लाल रंग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिरवा रंग. तर इंद्रधनुष्याच्या मध्यभागी हिरवा रंग आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.